नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 जुलै 2025. तर महिन्याची सुरुवात, नवीन महिन्याची सुरुवात झालेली आहे. तर सकाळी आपण 8 वाजता कामावर आलो, गॅस भरला आणि आपल्याला बुकिंग वाढली. चिंचवडची 216 रुपये काहीतरी, आणि चिंचवडनं सोडल्यानंतर लगेच उबेरला बुकिंग वाढली 130 रुपयाची. हिंजवडी फेज 1 हिंजवडी फेज 1ला सोडता मला जवळजवळ पाऊण तास गेला. 8 किलोमीटरला पाऊण तास, 130-35 रुपये झालेली. आणि पूर्ण ट्रॅफिक जॅम, पूर्ण सर्व्हिस रोड वाकड हायवेचा भुजबळ चौकातला, आणि वाकडपासून ते पूर्ण हिंजवडीपर्यंत सगळं जॅम होतं. तर तिथं अर्धा तास त्या ट्रॅफिकमध्येच गेला. खरं तर 15-20 मिनटाची तिथं गेला पाऊण तास. परत मग तिथं थांबल्यानंतर वाढली कोथरूडची ट्रिप, रामबाग कॉलनी. तर कोथरूडला गेलो, ती झाली 286 रुपये. तर 280 रुपये ती 17 किलोमीटरची होती. ओला एकतर बिल कमी देतं आहे, त्यात पुन्हा पाऊण तास ते ट्रिप सोडायला पण गेला. ते ट्रॅफिकतून बाहेर निघता मला खूप वेळ गेला. आणि तिथून कोथरूडला बराच 1-1.5 तास थांबलो. त्यामुळे मी पुण्यात जात नाही मित्रांनो. पुण्यात गेलं की हाच प्रॉब्लेम आहे की तिथून ट्रिप भेटणं मुश्किल आहे. आणि एखाद दुसरी ट्रिप वाढली तर बसणं मुश्किल आहे, कारण की ट्रिप बसतच नाही आहे. लगेच ऑदर ड्राईव्हलाच होते ती, दुसऱ्या कोणाला तरी जाते ती ट्रिप. ट्रॅकर लावतात लोक, फोटो काढतायत. कोणाकडे वेगळे ॲप आहेत, कोणाकडं रेग्युलर ॲप आहेत ओला उबेरचे. तर परत लगेच आपल्याला तिथून मग बराच 1-1.5 तास थांबल्यानंतर उबेरला बाणेर बसली 209 रुपये काहीतरी. आणि तिथं आल्यानंतर मग आता आपण बाणेरमध्ये थांबलेलो आहोत, राधा चौकामध्ये हायवेपाशी. तर आत्ता अजून एक सांगवी वाढली होती 9 किलोमीटरची, 150 रुपयाच्या आसपास झाली असती. ती पण बुकिंग आपल्याला भेटली नाही. तर आता आहेत आपण बघू बाणेरमध्ये हायवेला. आता दुपारचा टाईम झालेला आहे, 2 वाजता आलेले पार. तर आज ट्रॅफिकमध्ये 2-1 तास गेले आणि पुण्यात 1-1.5 तास घातला. म्हणजे आज आपला टाईम ट्रॅफिकमध्ये आणि असाच वेस्ट न बुकिंग भेटल्यामुळं, पुणे गेल्यामुळं आपल्याला भेटलेलंच नाही, बुकिंग भेटलेच नाही त्यामुळं. तर आता आपण आलो बाणेर साईडला. बघू आता अजून 800-850 रुपये काहीतरी झालेत आता 2 वाजेपर्यंत. तर बघू आता इथून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ती. तर मित्रांनो, आपण बाणेरवरून हिंजवडी फेसरेला आलो. तर आता बुकिंग कंप्लीट केलेली आहे ओलाची 210 रुपयाची. तर पाहूया आता आपल्याला इथून कुठली बुकिंग वाजते. आता दोघंच त्या साईडला गेलात तुम्ही, बुकिंग वाजणार नाही. पण आता दुपारचा टाईम आहे, कंपनी आता सुटायचा टाईम झालेला आहे, त्यामुळे बुकिंग चांगले वाजतील. आणि ट्रॅफिक पण असतं इकडं सारखं. तर आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही, त्याच्यामुळं आपण इकडं फेस 3ला आलेलो आहोत. तर पाहू आता आपल्याला फेस 3 येऊन कुठली बुकिंग वाजते आणि किती टाईम. तर मित्रांनो, आपण हिंजवडी फेस 3 येऊन ताथवडेला आलतो. तर ताथवडेची बुकिंग झाली 177 का 78 रुपये झाली. त्याला येण्यासाठी आपल्याला जवळजवळ 50 मिनिट लागले. हिंजवडी फेस एवढं ट्रॅफिक होतं 50 ते 55 मिनिट, जवळजवळ आसपास 1 तासाच्या आसपास तो टाईम गेला. आणि परत गाडीने पण प्रॉब्लेम द्यायला चालू केला. मग ते गाडी अशी झटकी मारत आहे, ब्रेकअप होत आहे, म्हणजे बंद पण पडत आहे आणि गाडी झटकी बंद मारत आहे. तिथून डायरेक्ट आपण चिंचवडला गॅरेजला आलतो. तर गॅरेजला काय मित्र नव्हता, तो बाळू गॅरेजवाला. तर तो मला गावी आलो आहे. तर फुकाट 20-25 किलोमीटर आलो, 20 किलोमीटर तो नव्हता, पण तिथं कॉल करून यायला पाहिजे होतं. तर मला वाटतं रोज असतो, तर आज कुठं जाईल म्हणून डायरेक्ट आलो, तर नव्हताच तो. मग तिथून आपल्याला एक चरोली फाटीची बुकिंग वाढली 150 रुपयाची. ती घेऊन आपण 150 रुपयाची टिप घेऊन आपण चरोली फाट्याला गेलो. आता तिथून आपण MT-कराकडे चाललो होतो आता. तर आजचा दिवस 1,500 पण झाले नसावेत, 1300-1400 रुपयाच्या आसपास झाला असेल. तर ठीक आहे, अजून चांगला करण्याचा प्रयत्न करूया उद्या. परंतु आपल्या गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला धंदा करता येणं जास्त, आणि लांब पण जाता येणं. कधी बंद पडेल तर प्रॉब्लेम होईल. आणि दुसऱ्या गॅरेजवर काही दाखवलं नाही मी अजून. तर उद्या बहुतेक मला दुसऱ्या गॅरेजला दाखवावं लागेल, कारण की तो बाळू गावी जर गेला असला, उद्या नाही आला, तर आपल्याला बाहेर दुसरीकडे शोरूमला वगैरे दाखवावं लागेल गाडीचं. तर ठीक आहे, आजचा दिवस ट्रॅफिकने आणि पुण्यात गेल्यामुळे बरबाद झाला असंच म्हणावं लागेल. ट्रॅफिकने जास्त परेशान केलं आज.
त्यामुळे गाडीचा इश्यू पण जास्त जाणवा लागला. गाडी चालत आहे पण झट्टी खूप मारत आहे. तर ठीक आहे, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.